नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लाभार्थी यादी कशा प्रकारे ऑनलाईन चेक करायची ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढे भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला नेहमीप्रमाणे तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहेत आणि सर्च बार मध्ये प्रधानमंत्री PMY PMAYG या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचे आहे. सर्च केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं पहिलीच वेबसाईट दिसणार आहे PMAYG. इथे निळ्या अक्षरावर लिहिलंय, त्याच्यावर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती या प्रकारे तुम्हाला इथं दिसणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं निळा पट्टा दिलेला आहे, त्याच्यामध्ये अबाउट अस, आवास सॉफ्ट डॉक्युमेंट्स, स्टॅक स्टोरेज, कंटेंट, पब्लिक ग्रीव्हन्स, एनालिटिकल डॅशबोर्ड या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहेत. तर याच्यापैकी तुम्हाला आवाज सॉफ्ट हा ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे. तर इथं आपण क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक नवीन विंडोज ओपन झालेला दिसणार आहे, त्याच्यामध्ये 3 ऑप्शन असतील. तर मित्रांनो, इथं बघू शकता ती डाटा एंट्री, रिपोर्ट आणि FTO ट्रॅकिंग. तर मित्रांनो, इथं रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं या प्रकारे ऑप्शन दिलेले असणार आहेत. फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट तुम्ही इथं बघू शकता, त्याच्यामध्ये भरपूर सब ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला या ऑप्शन बघायचे नाही, तर आपल्याला बघायचे आहेत आपल्या गावातील घरकुल यादी. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला खाली यायचं. सेकंड ऑप्शन बी मध्ये फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट, त्याच्यानंतर सोशल प्रोग्रेस रिपोर्ट, त्याच्यानंतर GIS रिपोर्ट, त्याच्यानंतर ACCC रिपोर्ट, त्याच्यानंतर EMFS रिपोर्ट, त्याच्यानंतर तुम्ही स्क्रोल करायचे, त्याच्यानंतर कन्व्हिजन्स रिपोर्ट, त्याच्यानंतर सोशल ऑडिट रिपोर्ट, त्याच्यानंतर आवास प्लस रिपोर्ट. तर मित्रांनो, इथं तुम्हाला गावाची यादी बघायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सोशल ऑडिट रिपोर्टच्या सब ऑप्शन 2 दिले आहेत. बेनिफिशियरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर सोशल ऑडिट रिपोर्ट. तर इथं पहिला ऑप्शन बेनिफिशियरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहेत. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं स्टेट सिलेक्ट करायचा आहे. तरी मित्रांनो, इथं आपण स्टेट सिलेक्ट करून घेऊयात. तर इथं आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहोत, त्यासाठी इथं आपण महाराष्ट्र सिलेक्ट करतोय. तर त्याच्यानंतर स्टेट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करावा लागणार आहे. तर इथं माझा जिल्हा धुळे आहे, तर मी ते इथं धुळे सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे तो तालुका इथं तुम्हाला सिलेक्ट करायचा. मी शिरपूरचा आहे, तर इथे शिरपूर हा सिलेक्ट केला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमची ग्रामपंचायत बघायची आहे. तर मित्रांनो, मी इथं फॉर एक्झाम्पल कोणती एक ग्रामपंचायत घेतोय, तर इथं आंबे ही ग्रामपंचायत घेतोय. तर त्याच्यानंतर स्क्रोल करायचं, खाली परत यायचं आहे. तर इथं तुम्ही कोणत्या वर्षाची यादी बघणार ते तुम्हाला इथं बघायचं. तर आपण इथं 2024-25ची जी यादी पारित झाली होती ती यादी आपण इथं बघूयात. त्याच्यानंतर मित्रांनो, खाली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सिलेक्ट करून घ्यायचे. त्याच्यानंतर मित्रांनो, पुन्हा सबमिट हा ऑप्शन दिले, त्याच्यावर क्लिक करायचे. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला परत खाली स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं रुरल हाऊसिंग रिपोर्टमध्ये तुम्हाला ज्या 2024-25 मध्ये जेवढे घरकुल आले असतील त्यांचे नाव इथं दिलेले आहेत. तर मित्रांनो, या ग्रामपंचायतमध्ये टोटल आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकतात की मित्रांनो, इथं 856 घरकुल आलेले आहेत. तर मित्रांनो, हे घरकुल सँक्शन सुद्धा झालेले. सँक्शन किती झाले तर 1,70,000 आणि कोणत्या स्टेजला पोहोचले ते सुद्धा इथे दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे लाभार्थी यादी बघू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून ते सुद्धा मोबाईलमध्ये लाभार्थीचं नाव बघू शकतील. तर मित्रांनो, या व्हिडिओबद्दल काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो, भेटूया एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये.